की श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला नाममेव असा आपला आजचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं वर्णन काय केलं आहे. जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम घेतली, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ते नामासाठीच केवळ त्यांनी जन्म घेतला होता आणि जयाने सदा वास नामात केला, नामामध्येच राहिलेले त्याने वास केलेला आहे आणि वासना मात केला असंही म्हणतात. कशामुळे? नामामुळे. नामाचा महिमा काय आहे तर वासनेवरती मात होते असे हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आपल्याला माहिती आहे की कुठलेही सत्पुरुष ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ कसं असतं, अतिशय पवित्र असतं. म्हणजे कित्येक पिढ्या त्या कुळामध्ये भगवंतांची भक्ती असते, जिव्हाळा असतो. ती लोक वारी करणारी असतात, नामस्मरण करणारी असतात, भजन करणारी असतात, कीर्तन करणारी असतात. अशाच कुळामध्ये भगवंत जन्म घेतात आणि अशा कुळामध्येच आपल्या सद्गुरूंनी जन्म घेतलेला आहे. असं सांगितलेलं आहे की आपल्या सद्गुरूंचे आजोबा पूज्य लिंगोपंत ते विठ्ठलाची वारी करत मोठे विठ्ठल भक्त होते आणि काही कारणाने म्हणजे ज्यावेळेला वय झालं त्यावेळेला असं झालं की त्याला वारी करणं अशक्य झालं. वाईट वाटलं खूप. विठ्ठलाला प्रार्थना केली, देवा काय करू मी, दरवर्षी मी वारीला पायी येतो पण आता मला शक्य नाही, तुझं दर्शन मला होत नाही. पण शेवटी विठ्ठलाला काय, देवाला काय, आपल्या भक्ताची काळजी असते, त्याला सुद्धा भक्ताचं दर्शन हवं असतं. म्हणून विठ्ठल म्हणाले तू काळजी करू नकोस, तुला नाही का जमत, मी येतो तुझ्याकडे, मी येतो तुझ्याकडे. आणि स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या शेतातली जी विहीर आहे ना त्या विहिरीपाशी तू खड, तिथे मी आलेलो आहे. आणि खरोखरच तिथे खडल्यावरती विठ्ठल आणि रखुमाईच्या सुंदर मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याच मूर्ती आपण आज गोंदवल्यामध्ये ज्या बघतो, ठोकले राम मंदिराच्या इथे जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मूर्ती लिंगोपंतांना म्हणजे विठ्ठलाने दृष्टांत देऊन सांगितले की मी इथे आलेलो आहे आणि अशा त्या मूर्ती आहेत. म्हणजे इतकी विठ्ठलाची भक्ती या कुळामध्ये होती. त्यानंतर लिंगोपंतांचे चिरंजीव रावजी हे सुद्धा मोठे रामभक्त होते. संसारामध्ये त्यांना काही आसक्तीच नव्हती, विरक्तपणाच त्यांच्याकडे होता. कायम ध्यान धारणा यामध्येच त्यांचा वेळ जायचा. आणि रावजींची पत्नी गीताबाई त्या सुद्धा नित्य नियमाने दासबोध वाचणाऱ्या होत्या. बरं, लहान होत्या वयाने लग्न झालं त्यावेळेला, पण कितीतरी वेळा त्यांचा दासबोध वाचून झालेला होता आणि रामनाम मुखात असायचं. आणि असं सांगितलेलं आहे की या गीताबाई गोंदवल्यातल्या सगळ्या लोकांना खूप मदत करायची, खूप मदत करायची. कोणी आडलं नडलं, कुणाला आजार पण आलं, त्यांना मुगाचं कढण घेऊन दे, काहीतरी औषधोपचार ते करून, स्वतः जायच्या, चौकशी करायच्या, कुठली एखादी बाळंतीण आडली असेल तर तिला जाऊन मदत करायच्या, तिच्या बाळाला अंगण टोपडं द्यायचं, तिला आईवरचे लाडू करून दे, काही करून दे. अशा उपकार करणाऱ्या होत्या, परोपकारी होत्या. आणि मग गोंदवल्यातल्या लोकांना सुद्धा असंच वाटायचं की गीताबाईंच्या हातचं कढण प्यायलं की माझा आजार पळून जातो, इतकं त्यांचं त्यांच्यावरती प्रेम होतं आणि श्रद्धा होती. आणि मग ही लोक म्हणायची गीताबाईंना की तुम्ही एवढं आमच्यासाठी करता, तुम्ही एवढं आमच्यासाठी करता, आम्ही तुम्हाला काय बरं द्यावं. गीताबाई म्हणायच्या मला कशाला काय देताय, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने मला सगळं काही आहे, सगळी समृद्धी आहे, सगळं काही आहे. तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर काय द्यावं. तर म्हणाला दररोज 1000 वेळा नाम घ्या. काय सांगितलं, 1000 वेळा राम नाम घ्या असं आपण सांगायला पाहिजे नाही का लोकांना. नाही हो मला कशाची गरज आहे, पण हे सांगायला काय हरकत नाही का. गीताबाईंचा हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच भगवंतांनी ओळखलं की ही अशी सुपीक जमीन आहे, सुक्षेत्र आहे की जिथे राम नामाचं बीज आधीच पेरलेलं आहे. आणि म्हणून भगवंतांनी जानकीनाथांनी ठरवलं की आता गीताबाईंच्या पोटीच आपण जन्म घ्यायचा. आणि म्हणून गीताबाईंच्या पोटीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जन्म घेतलेला आहे. कशासाठी घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्यासारख्या सामान्य लोकांना भगवंतांचा नाम सांगण्यासाठी, नामाचा महिमा सांगण्यासाठी. कारण काय आहे, आपल्याला हा मानव देह प्राप्त झालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे,
मोक्ष मिळवण्यासाठी. मग मोक्षाचं सोपं साधन कुठलं आहे तर नाम हेच आहे. यासाठीच महाराजांनी हा जन्म घेतलेला आहे. साधारण भगवंतांचा जन्म कशासाठी असतो? दुष्टांचा नायनाट करण्यासाठी. रावण, कुंभकर्ण, कंस यांना मारण्यासाठी भगवंतांनी जन्म घेतला. हा सुद्धा भगवंतांचाच अवतार आहे, नाम अवतार. मग इथे कुठल्या दुष्ट्याचा नाश करायचा होता? हा दुष्ट म्हणजे एखादी व्यक्ती नव्हती बरं का. हा दुष्ट म्हणजे रावण, हिरण्यकश्यप अशी व्यक्ती नव्हती. त्याला मारून टाकलं की संपला विषय. पण तसा हा विषय संपण्यासारखा नव्हता. हा दुष्ट कोण आहे तर ज्या ज्या जीवाने मानव देह धारण केलेला आहे त्या त्या प्रत्येक जीवाचा हा शत्रू आहे. त्या त्या प्रत्येक जीवाचा हा शत्रू आहे. त्या शत्रूला मारण्यासाठी महाराजांनी हा जन्म घेतला. म्हणजे आपल्या सगळ्यांचा तो शत्रू आहे बरं. कोण आहे हा शत्रू? कोण आहे हा दुष्ट की ज्याला मारण्यासाठी महाराजांनी हा जन्म घेतला? तर अज्ञान. काय आहे? अज्ञान, अविद्या. काय आहे आपल्या मनात अज्ञान? मी देव आहे. हो की नाही? मी देव आहे. हे जे काही आपण समजतो या देहाला सर्वस्व मानतो हेच आपल्या दृष्टीने अज्ञान आहे. हीच अविद्या आहे आणि हाच आपला मोठा शत्रू आहे. हाच मोठा शत्रू आहे की जो आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचू देत नाही आणि मोक्षापर्यंत जाऊ देत नाही. मग हा शत्रू दिसतो का आपल्याला? डोळ्याला दिसतो का? नाही. रावण दिसायचा, हिरण्यकश्यप दिसायचा, तसा हा शत्रू दिसतो का? नाही दिसत. म्हणजेच हा कसा आहे? अदृश्य स्वरूपातला आहे. अदृश्य स्वरूपातला आहे, सूक्ष्म स्वरूपातला आहे. मग या शत्रूला जर मारायचं असेल तर तसंच शस्त्र पाहिजे. रावणाजवळ सगळी वेगवेगळी शस्त्र होती. धनुष्यबाण होते, तलवारी होत्या, वज्र होतं. मग त्याच्याशी त्याच पद्धतीने लढायला लागलं आणि त्याच पद्धतीने प्रभूंनी त्याला मारलेलं आहे. पण आता या अज्ञान नावाच्या शत्रूजवळ कुठलं शस्त्र आहे का असं असं दिसणारं शस्त्र कुठलंही नाही. म्हणजे हे सगळं सूक्ष्म रूपातलं आहे. मग या सूक्ष्म रूपातल्या शत्रू बरोबर आपल्याला प्रतिकार करायचा आहे, याच्याशी आपल्याला लढायचं आहे, या अविद्येशी लढायचं आहे. तर शस्त्र कसं पाहिजे? तलवारीसारखं शस्त्र चालणार आहे का? वेपन लागणार आहे का? कुठलंही बंदूक चालणार आहे का? गन चालणार आहे का? नाही. त्याच्यासाठी शस्त्र कुठलं पाहिजे? सूक्ष्मच पाहिजे. कसं पाहिजे? सूक्ष्मापर्यंत पोहोचणारं सूक्ष्म शस्त्र पाहिजे. मग असं शस्त्र कुठलं आहे तर म्हणाले फक्त भगवंतांचं नाम, की जे आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे, पण संपूर्ण जगाला ज्याने व्यापलेलं आहे. असं हे भगवंतांचं नाम अतिशय म्हणाले सूक्ष्म आहे आणि या नामामुळेच आपला हा शत्रू मानला जातो. कुठला? अज्ञान नावाचा शत्रू मानला जातो. आणि एवढंच नाही तर आपल्याला ज्या काही व्याधी आहेत, आधी आणि व्याधी असं म्हटलं जातं. आधी म्हणजे काय? मानसिक त्रास. व्याधी म्हणजे काय? शारीरिक त्रास. असे दोन प्रकारचे त्रास असतात. शारीरिक त्रास आपल्याला दिसून येतो, मानसिक त्रास दिसून येत नाही. काय तुम्हाला काय सांगू, आम्हाला किती मानसिक त्रास आहे असं आपण म्हणतो की तो हे दिसत नाही. पण तो सुद्धा त्रास आणि शारीरिक त्रास सुद्धा या राम नामाने त्याचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. बाकी कुठल्याही साधनेने हे शक्य होत नाही असं नाही. म्हणजे आपल्याला माहितीये कृतयुगात काय सांगितलंय? मोक्ष मिळवण्यासाठी ध्यान धारणा. मग महाराजांनी काय किंवा सगळ्या संतांनी विचार केला की या कलियुगातल्या माणसाला ध्यान धारणा करायला सांगावी का? जमणार आहे का त्याला? नाही जमणार. पण ध्यान लावायचं म्हणजे एकाग्रता हवी, पूर्ण एकाग्रता हवी. आपल्याला एकाग्रता मिळणं अवघडच आहे. का बरं असं आहे? कारण कृतयुगातला जो मनुष्य होता ना तो अतिशय वेगळा होता. मुळात त्याच्या गरजाच कमी होत्या. मुळात त्याच्या गरजा कमी होत्या. अंग आपलं म्हणजे झाकण्यापुरतं वस्त्र मिळालं, एखाद दोन वस्त्र मिळालं तरी त्याला पुरेसं होतं. दोन वेळेचं पोटभर जेवायला मिळालं तरी पुरेसं होतं. काय एखादी चंद्रमौळी झोपडी मिळाली तरी चालायचं. काय भांडी कुंडी चार असते त्याच्यात त्याचा स्वयंपाक व्हायचा. कारण जेवायला काय करायचं? भात हेच अन्न होतं. पोळ्या वेळ्या होत्या की शक्यता कमीच आहे. चहाचा तर पत्ताच नव्हता. हो की भात दूध प्यायचं, फळं खायची, भात खायचा. त्यासाठी अशी किती भांडी कुंडी लागणार आहे, किती कपाटं लागणार आहे, किती चमचे काय लागणार आहे? काहीच नाही लागणार. पण आता कसं झालेलं आहे? आपल्या गरजा आपणच वाढवून ठेवलेल्या आहेत. खाण्याच्या, पिण्याच्या,
पुण्याला सुद्धा वेगवेगळे पदार्थ लागतात. आता उन्हाळा आलाय, मग कॉफी नको, चहा नको, मग सरबत हवं, कोल्ड्रिंक काहीतरी हवं, आईस्क्रीम हवं. त्या काळात काही होतं का? काही नव्हतं. कपड्यांच्या सुद्धा गरजा होत्या का त्यावेळेला? काही नव्हत्या. घराच्या नाही, काही अपेक्षाच नव्हत्या. जे मिळेल त्यात ते संतुष्ट असायचे, समाधानी असायचे. म्हणजेच त्यावेळेला गरजा कमी होत्या. गरजा कमी म्हणताना त्या मिळवण्यासाठी धडपडही कमीच. धडपडही कमीच. आता धडपड वाढली ना, धड पडेपर्यंत धडच आपण धडपडतच असतो ना. का? याचं महत्वाचं कारण, मूळ कारण म्हणजे आपण आपल्या गरजा वाढवलेल्या आहेत. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतकी धडपड करावी लागते की आपल्याला भगवंतांच्या ध्यानधारणेत एकाग्रता जमणार आहे का? कधीच शक्य नाही. बसलो ध्यानधारणेला तरी वेगळेच विचार मनात येते, ध्यान लागणं शक्य नाही. म्हणून सकल संतांनी विचार केला की नाही, या कलियुगातल्या माणसाला ध्यानधारणा सांगण्यात काही अर्थ नाही. मग याला यज्ञयाग करू देत का? म्हणजे ते असं नाही बरं का की एखाद्याला ध्यानधारणा जमत असेल तर त्यांनी कलियुगातल्या माणसाने करायची नाही असं नाही. एखाद्याची ध्यानधारणा चांगली जमेल, एकाग्रता चांगली होईल त्याची, तर त्यांनी जरूर ध्यानधारणा करावी. म्हणजे कलियुगात याला परवानगी नाही असं नाही. मग यज्ञयाग सांगावेत का? काही हरकत नाहीये. पण यज्ञाला भूमी चांगली लागते, पवित्र भूमी लागते, परत पैसा लागतो. यज्ञ करण्यासाठी योग्य ते सगळे ब्राह्मण लागतात, वैदिक लागतात, त्यांचे उच्चार व्यवस्थित लागतात, त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. आपण काय एका दिवसाचा यज्ञ करतो, पण खरा यज्ञ किती महिन्यांचा असतो, किती वर्षांचा चालू असतो. पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. पण एकतर आपली शारीरिक क्षमता नाही आणि आयुष्याची मर्यादाही आहे आपल्याला. 100 वर्षाचंच आयुष्य आहे, त्यात काय काय करणार म्हणजे तेही शक्य नाही. मग योग साधना करायला सांगावी का? ती तरी कुठे शक्य आहे? कारण शारीरिक क्षमताच मुळात कमी झालेली आहे. कारण आपण अन्न सुद्धा खातो ते सगळं निसर्ग असतं, त्यामुळे सुद्धा शारीरिक क्षमता कमी झालेली आहे. आपल्या शरीराला व्यायाम नाही, पूर्वीसारखी जी कामं होती तशी कामं नाही. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता नाही की एका जागेला बसून बैठक मारून तुम्ही तपश्चर्या करावी, योग मार्ग करावा, हे शक्य नाही. पण काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे, काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. अहो संतांना आपला कळवळा असतो, त्यांनीच हे काम करून ठेवले. म्हणून त्यांनी सगळ्या वेदांमधलं सार आपल्याला काढून दिलेलं आहे. तुम्ही बाकी काही करू नका. काय करा? तर म्हणाले फक्त भगवंतांचं नामस्मरण करा. त्यांनीच म्हणाले या अविद्येचा, या अज्ञान नावाच्या शत्रूचा नाश होईल असं सांगितलं. आणि आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात प्रत्येकाला फक्त नामच सांगितले. त्यांचे सद्गुरू तुकाबाई यांनी सुद्धा महाराजांना श्रीराम जय राम जय जय राम हाच मंत्र दिला. आणि तोच मंत्र त्यांनी स्वतः जपला, कोणी? ब्रह्मचैतन्य महाराजांनी. आणि येईल त्या माणसाला, आम्ही कुणी एवढे कुठल्याही स्तरातला मनुष्य एवढे, तरी त्याला त्यांनी नाममंत्रच दिलेला आहे, श्रीराम जय राम जय जय राम. बाकी कुठल्याही आटापिटा करू नका, कुठलीही साधना करण्याची जरुरी नाही असं सांगितलं. 1913 साली श्री महाराजांनी देह ठेवला. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की अजूनही नामाचा महिमा मला सांगायला पाहिजे, तर अजूनही लोकांच्या लक्षात आलेलं नाहीये म्हणावं तेवढं, म्हणून पुन्हा अवतार घ्यायला पाहिजे का असा विचार त्यांनी केला. पण आता देह धारण करायचा नाही असं ठरलेलं होतं, कारण त्या सुद्धा सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. मग पुन्हा त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्यांना नामाचा महिमा सांगण्यासाठी, नामाचं महत्व सांगण्यासाठी त्यांनी पुन्हा अवतार घेतला. पण देह धारण केला नाही, तर सूक्ष्म अवतारामध्ये त्यांनी जन्म घेतला. म्हणजे काय? वाणी रूपामध्ये त्यांनी जन्म घेतला. कुणाच्या वाणीतून ते बोलत होते? तर पूज्य भाऊसाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराज बोलायचे. आपण म्हणतो ना प्लॅनचेट, तसं ते बोलायचे. त्यांना लोक प्रश्न विचारायची आणि भाऊसाहेबांच्या मुखातून श्री महाराज बोलायचे असं सांगितलेलं आहे. आणि नामाचा महिमाच त्यातून श्री महाराजांनी सांगितले. आणि या वाणी रूपातून सुद्धा श्री महाराजांनी नामाचाच महिमा सांगितलेला आहे. आणि जी आपण 362 प्रवचनं वाचतो दररोज, आपल्याला महाराजांनी 3 मिनिटाचं 2.5 मिनिटाचं प्रवचन आहे, 2.5 मिनिटं सुद्धा नाहीच लागत.
पण जरा समजून घ्यायचं झालं तर जरा 4-5 मिनिटं द्यायला पाहिजेत नाही. नुसतं वाचून ठेवून दिलं झालं आमचं एक आपलं रुटीन मधलं एक काम झालं असं म्हणून नाही चालत. ते प्रवचन थोडंसं समजून घेतलं पाहिजे, त्यासाठी वेळ द्यायला. अशी 365 प्रवचनं महाराजांनी आपल्याला सांगितले की रोज ही दैनंदिन आहे, तुमचं हे काम करा, एवढं वाचा, हळूहळू ते नाम तुमच्या मुखात रुजायला लागेल. पण एवढा सुद्धा वेळ नाही, प्रवचन वाचायला सुद्धा वेळ नाही. म्हणून काय झालं, म्हणजे ही महाराजांचीच पुन्हा काहीतरी लीला बरं का. महाराजांचे जे महान शिष्य होऊन गेले पूज्य बाबा बेलसर, आदरणीय बाबा बेलसर मोठे तत्वज्ञ होते. त्यांनी काय केलं, ज्याप्रमाणे वेदांचं सार कोण आहे, काय आहे, उपनिषद आहे. उपनिषदांचं सार काय आहे, भगवद्गीता. हो की नाही, आपल्याला छोटं छोटं सगळं करून दिलं. माऊलीने हरिपाठ दिला, समर्थांनी मनाचे श्लोक दिले, एवढंच पुस्तक, तेवढं वाचा जरा. त्या पद्धतीने बाबांनी सुद्धा विचार केला. म्हणजे बहुतेक महाराजांनीच त्यांना तशी बुद्धी दिली असणार, प्रेरणा दिली असणार की बाबा रे 365 प्रवचन नाही माणसांच्याकडून सुद्धा वाचली गेली तर तू काय कर. तर म्हणाले मी जो नाममहिमा 365 प्रवचनातून सांगितलाय ना, आणि शिवाय त्याच्यातून आणखीन काय सांगितले महाराजांनी की परमार्थ करायचा आहे, प्रपंच करता करता परमार्थ कसा करायचा आहे, त्यासाठी काय आचरणात आणावं, कसं वागावं, त्याच्यासाठी कुठले नियम पाळावे, तेही मी सांगितले. ते तू थोडक्यात असं लिहून काढ. आपण म्हणतो ना त्या युट्यूबवर शॉर्ट्स असतात खाली, तसे शॉर्ट त्यांनी काढलाय. बाबांची कल्पना बघा, आता शॉर्ट्स दिसत आहेत आपल्याला युट्यूबवरती, पण मी तेव्हाच त्यांनी कल्पना केली की माणसाला एवढा सुद्धा वेळ नाही ना, मग महाराजांची जी प्रवचन आहे तर त्यातलं सार आपण लिहून काढावं. आणि ते सार काय आहे, तर ती 13 आर्या पूज्य बाबांनी लिहून काढलेली. याच्यातून नामाचा महिमा तर आहेच, पण मनुष्याने प्रपंच करता करता आध्यात्मिक जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे. कारण शेवटी प्रपंच तर काही आपल्याला सोडता येणार नाही आणि सोडायचाही नाहीये. कोणी सांगितलंच नाही प्रपंच सोडा. पण असं होत नाही ना की मी एवढा वेळ परमार्थासाठी ठेवला आणि बाकीच्या वेळी मी प्रपंच करतो, असं होतं का? नाही ना. कारण 24 तास प्रपंच हा करावाच लागतो. मग तो करता करता आपल्याला नामस्मरण करायचं आहे. म्हणून पूज्य बाबांनी हे शॉर्ट्स काढले, म्हणजेच या 13 आर्या लिहून काढले. त्याचं नाव त्यांनी फार सुंदर दिले, हाची सुबोध गुरूंचा, असं नाव दिलेलं. काय दिले नाव? हाची सुबोध गुरूंचा. आपल्या सद्गुरूंनी काय बोध केलेला आहे ते त्यांनी या 13 आर्यांमधून सांगितलेलं आहे. त्याचा जरी अभ्यास केला ना तरी सुद्धा आपल्याला जीवनात आपण कसं वागावं, कारण नुसतं नामस्मरण घ्यायचं नाही बरं का. त्यासाठी काहीतरी पथ्य पाळावी लागतात. ती पथ्य काय पाळावी हेही त्यातून सांगितलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. नाही तर मी नामस्मरण करतो आणि एकीकडे बायकोच्या अंगावर ओरडतो, हे चालेल का? नाही चालेल. त्याचं आचरण सुद्धा तसंच सात्विक केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजाव्यात यासाठी या 13 आर्या पूज्य बाबांनी लिहून काढलेल्या. आणि यातून आपल्याला गुरूंनी सांगितलेला बोध सांगितलेला. बोध म्हणजे काय? उपदेश. बोध म्हणजे काय? उपदेश. म्हणजे हा उपदेशाचा डोस नाही आहे बरं का. काय तुम्हाला उपदेशाचे डोस देतो असं आपण म्हणतो की डोस म्हणजे फार मोठा असतो. हो, मी आत्ताच म्हटलं बाबांनी हे सगळं थोडक्यात दिलेलं आहे. ते हा डोस नाहीच आहे. म्हणून त्याला बाबांनी नाव काय दिले? सुबोध. काय नाव दिले? सुबोध. सुबोध म्हणजे काय की जे सहज समजेल, सहज पचनी पडेल, सहज आचरणात आणता येईल, त्याला म्हटलेलं आहे सुबोध. असा जो उपदेश आहे की आपल्याला त्यात फारसं काही अवघड वाटणार नाही, म्हणून त्याला म्हटलेले आहे हाची सुबोध गुरूंचा, असं म्हटलेलं आहे. लहान मुलाला कशी भात पचत नाही म्हणून आपण त्याला पेज करून देतो की नाही, तसं आहे आपल्याला सुद्धा एकदम सगळं पचत नाही ना. वेद पचत नाही, मोठाली पुस्तकं, जडजड पुस्तकं पचत नाही, कारण आपली बुद्धिमत्ताच तेवढी आहे, आपली पात्रताच तेवढी आहे. आणि म्हणूनच हे आपल्याला छोटा छोटा ध्यास आपल्याला दिलेला आहे. तुम्ही दिलेले आहेत, पूज्य बाबाने दिलेले की प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ कसा घालायचा, याचा मेळ कसा घालायचा हे अगदी थोडक्या शब्दात आपल्याला त्यांनी इथे सांगितलेलं आहे.
त्यातली सगळ्यात पहिली जी आली आहे ती आपण आज बघूया. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे गावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा, हाची सुबोध गुरुचा, नामा करते न सत्य मानावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही पहिली आज्ञा आहे, कारण नामच महत्वाचं आहे ना. कारण नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा. हेच सांगितलंय गुरुनी आपल्या, हेच सांगितलंय. काय सांगितलंय की नामा परते सत्य न मानावे. त्यातला आपण हा शेवटचा चरण आधी समजून घेऊया की नामा परते सत्य न मानावे. जे नाम हेच सत्य आहे असं त्यांना सांगायचं. नाम हेच सत्य आहे. बघा, ज्या वेळेला मनुष्य हा देह सोडून जातो, म्हणजे त्याचे प्राण अनंतात विलीन होतात, त्यावेळेला त्याला घेऊन जातात चार लोक मोठी खांद्यावर घेऊन जातात. त्यावेळेला काय म्हणतात? राम नाम सत्य आहे. एरवी म्हणतो का आपण? एरवी नाही म्हणत आपण राम नाम सत्य आहे. आपण राम 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 म्हणतो, पण राम नाम सत्य हे फक्त तेव्हाच म्हणतात. का? कारण मागे जी लोक आहेत ना जिवंत राहिलेली, जो गेलेला आहे त्याच्या दृष्टीने आपण अभ्यास करायचा आहे की हे जे हा जो देह आहे हा आता कुठे चाललेला आहे? स्मशानात चाललेला आहे. हा चितेवर ठेवला जाणार आहे, हा जाळला जाणार आहे. म्हणजे हा देह सत्य आहे का? नाही. मग सत्य काय आहे? तर राम नाम सत्य आहे. हे उरलेल्या मागच्या लोकांना कळावं ना, म्हणून आपण म्हणत असतो राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. एरवी नाही म्हणत. पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आपण नुसतं राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे म्हणतो. सत्य आहे का? सत्य आहे. सत्याचा अर्थ काय हे आपण समजून घेत नाही. सत्याचा अर्थ जर कळून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं आधी असत्य काय ते समजून घ्या. नाही का? सत्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आधी असत्य काय आहे ते आपण समजून घेऊया. असत्य काय आहे? तर म्हणाले जे काही सगळं खोटं आहे, जे मिथ्या आहे ते म्हणाले असत्य आहे. म्हणजे कायम राहणारं नाही, शाश्वत नाही, नाशिवंत आहे. ते सगळं कसं आहे? असत्य आहे. म्हणजेच काय? हे सगळं दृश्य जगत हे असत्य आहे. तर यात सारखे बदल होत असतात, परिवर्तनीय आहे, सारखे बदल होत असतात. आज आहे तर उद्या नाही. आपलं तरी काय सांगता येते? आपण काल होतो का माहिती नाही, आज आहोत उद्या आहोत की नाही माहिती. म्हणजे कशाची काही गॅरंटी आहे का? खरं आहे का? नाही. म्हणजेच हे बाकीचं जे जग आहे हे सगळं असत्य आहे. आणि हे जे असत्य जग आहे की जे दृश्य स्वरूपात दिसतंय त्यालाच आपण सत्य मानतो, त्यालाच आपण सत्य मानतो ना. हेच अज्ञान आहे ना, हेच अज्ञान आहे. म्हणून म्हटलं की हे जग असत्य आहे हे आधी समजून घ्या, मग सत्य काय आहे ते समजून घ्या. आणि या असत्य जगामुळे काय होतं? या दृश्य जगामुळे, या मिथ्या जगामुळे काय होतं? आपल्या मनात भय निर्माण होतो, आपल्या मनात भय निर्माण होतो, आपल्याला दुःख होतं, आपल्याला शोक होतो. भय का निर्माण होतं? कारण आपल्या जवळची समजा एखादी वस्तू आपली अगदी प्रिय वस्तू आहे. मी एखादी सोन्याची अंगठी केली, ती मी घालते का हल्लीच्या काळात हातात? नाही घालत. भीती, भय, याला म्हणतात भय. की माझं जे आहे काही असू देत, अगदी व्यक्ती असू देत, माझं घर असू देत, एकदा ते छोटासा घरातलं भांडं असू देत, पण ते माझं आहे. ते जर हरवलं तर, त्याला माझ्यापासून कोणी दूर केलं तर, याला म्हणायचं भय. कारण हे जे असत्य जग आहे ना, यातली प्रत्येक गोष्ट आपल्यापासून कधी ना कधीतरी दूर जाणारच आहे, म्हणून आपल्याला भय वाटतं. आणि दुःख कधी होतं? ती वस्तू जर का संपून गेली तर आपल्याला दुःख होतं. काल आम्रखंड केलं होतं वाढवायला, मला खूप आवडतं, मी वाटेवर ठेवून दिलं होतं बाजूला. पण तेवढ्यात नातू आला, म्हणाला आजी मला आम्रखंड उरलं असलं तर दे. आता त्याला नाही कसं म्हणायचं, दुधावरची साय देऊन टाकलं.
पण मला मिळालं नाही ना, मी माझ्यासाठी काढून ठेवलं, तर वाईट वाटलं. मला आम्रखंड मिळालं नाही कारण ते संपलो, कारण ते संपलं. म्हणजे भय झालं, दुःख झालं, माझ्याजवळची वस्तू संपली. कारण ह्या दृश्य जगातल्या सगळ्याच गोष्टी अशाच आहेत, संपून जाणार आहेत, नाशिवंतच आहेत. सकाळी केलेली भाजी संध्याकाळी पिकत नाहीच. आणि त्याच आपण दुःख उगाळत बसतो, त्याला म्हणायचं शोक. त्याला म्हणायचं शोक. पुन्हा पुन्हा ते दुःख उगाळत बसतो. नाही मग ते असं झालं, तसं झालं, तसं झालं. म्हणजे या जगाकडून, या असत्य गोष्टीपासून आपल्याला काय मिळतं? सुख मिळतच नाही, तर भय प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं आणि शोक प्राप्त होतो. सुख मिळालं तरी ते किती जवळ आपण म्हणतोच, एवढंच मिळतं, तात्पुरतं मिळतं. मग असत्य जग हे असं आहे, मग सत्यापासून आपल्याला शाश्वत सुख मिळतं का? तर मिळतं. मग सत्य कोण आहे? तर तो परमेश्वर, तो परब्रह्म परमात्मा, जो सर्व प्राणी मात्रांच्या अंतरात आहे ना, तो परमात्मा, तोच सत्य आहे. तो त्रिकाला बाधित आहे, तो निराकार आहे, तो अविनाशी आहे, त्याचा विनाश कधी होत नाही. आणि त्याप्रमाणेच त्याचं नाव आहे. त्याचं नाव आहे त्याच्याप्रमाणेच आहे. आपण म्हणतो की नाही, आज मराठी वेळचं प्रवचन आहे. कोण मराठी वेळी? त्या आल्या आहेत ना पिवळी साडीवाल्या, त्या मराठी हो का? मग आता कुणीतरी विचारलं, आज प्रवचन पुण्याचे त्या बघा, त्या बसल्यात त्या प्रवचन करायला, त्या मराठी. म्हणजे मराठी बाई आणि ती व्यक्ती यांच्यात फरक आहे का? तसं परब्रह्म परमात्मा आणि त्यांचं नाम हे वेगळे काढू शकतो का? नाही, ते दोन्ही एकच आहेत. म्हणून परब्रह्म परमात्मा जर सत्य आहे, तर त्याचं नाम सुद्धा सत्यच आहे. त्याचं नाम सुद्धा सत्य आहे, त्याचा नाश कधीही होत नाही. ते नाम सुद्धा परब्रह्माप्रमाणे व्यापक आहे, सूक्ष्म आहे, असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की हे नाम सुद्धा सत्य आहे. म्हणून महाराज म्हणाले, नामा परते सत्य न मानावे. सत्याचा अर्थ हा असा आहे. बघा, आपण असं म्हणतो की प्रभू रामांचं नाम हे राम आहे. मग रामांचा जन्म झाल्यावर त्यांचं नाव राम ठेवलं. वसिष्ठ मुनी काय म्हणाले? कौसल्याच्या बाळाचं नाव राम ठेवा. रामाचा जन्म झाल्यावर राम नाम आले का? नाही हो, असं नाहीये. कृष्णाचा जन्म झाल्यावर कृष्ण नाम आले का? नाही. राम आणि कृष्ण ही नामं आधीपासूनच आहेत परमात्म्याची. तर राम शब्दाचा अर्थ काय? रमयती इति राम. जो सगळ्यांना रमवतो, सगळ्यांना आनंद देतो, तो राम. सगळ्यांना आनंद देणारा कोण आहे? परब्रह्म परमात्मा, तो आहेच आहे. राम अवतारापासून तो आहेच आहे. त्यामुळे हे नाम परब्रह्म परमात्म्याचं आहेच आहे. कृष्ण आकर्षण जो करतो, आकर्षित जो करतो, तो कृष्ण. आणि हा परब्रह्म परमात्मा सुद्धा आपल्याला सारखा आकर्षित करतोय. कुठे होतो? आकर्षित करतोय खरा, असं मी म्हटलं, आपल्याला जाणवतंय का बघा? अहो, सारखा तो आपल्याला आकर्षित करतोय. तो कुठे आहे? तो आपल्या अंतरातच आहे, हृदयातच आहे. तो आपल्याला आकर्षित करतोय. हे कसं ओळखायचं? तर आपल्याला सारखा आनंद हवा असतो. आपल्याला काय हवं असतं? सारखं आनंद हवा असतो. आणि आनंद देणारा कोण आहे? फक्त परब्रह्म परमात्मा आहे. म्हणजे तो काय म्हणतो? ये माझ्याजवळ, ये माझ्याजवळ. खरा आनंद माझ्याजवळ आहे. फक्त आपला मार्ग चुकतो शोधायचा. आपण या विषयांमध्ये मार्ग शोधतो की हा विषय हे सुख मला देईल, हा आनंद देईल, हो की नाही? ही व्यक्ती मला आनंद देईल. पण तसं नाही. खरा आनंद कुठे आहे? परमात्म्याकडून मिळणारा आनंद आहे. म्हणून कृष्ण हे नाव सुद्धा परब्रह्म परमात्म्याचं पहिल्यापासूनच आहे. म्हणजे नाम आधी आहे. विषय काय चाललाय? नाम आधी आहे आणि रूप नंतर आहे. आणि रूप जरी संपलं, अवतार समाप्ती झाली, तरी राम राम आणि कृष्ण हे नाम आहेच आहे. म्हणून म्हटले नाम हे कसं आहे? व्यापक आहे आणि अनाशिवंत आहे, म्हणजे अविनाशी आहे, असं सांगितलं. म्हणजे परब्रह्म परमात्मा आणि त्याचं नाम यात काही फरक नाही. म्हणजे नाम हे सुद्धा परब्रह्म परमात्म्याप्रमाणे सत्य आहे. बघा, भगवंतांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये आत्म्याचं म्हणजेच परब्रह्म परमात्म्याचं वर्णन केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः गोपाळ कृष्ण भगवान की जय. हा आत्माशस्त्राने याला छेद होत नाही, वाऱ्याने उडून जात नाही किंवा शोषला जात नाही, पाण्याने हा भिजला जात नाही किंवा अग्नीने जाळला जात नाही. आणि तसंच नाम आहे हो, नाम सुद्धा तसंच आहे. म्हणजे नाम हे कसं सत्य आहे हा विषय आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न आहे ना. तुकाराम महाराजांनी एका अभंगात खूप छान म्हटलंय, आमुचे हे मन विठ्ठलाचे नाम. आमचं धन काय आहे तर म्हणाले विठ्ठलाचं नाम हेच आमचं धन आहे. चांगले उत्तम न लगे मोल. कसं आहे म्हणाले आमचं धन चांगलंच आहे. प्रत्येकाला आपल्या जवळचं धन चांगलंच वाटतं ना, माझं घर चांगलंच आहे असं आपण म्हणतोच की, कारण आपण त्याला धन समजत असतो. जसं तुकाराम महाराज धन कशाला म्हणतायत, विठ्ठलाच्या नावाला. ते चांगलंच आहे, पण पुढे काय म्हणतात, उत्तम पण आहे. आता चांगलं उत्तम यात काय फरक आहे, तर थोडासा फरक आहे ना. उत्तम म्हणजे जो उत्तम म्हणजे वर नेणार, ऊर्ध्व गतीला नेणार आहे. हे नाम कसं आहे, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम चांगले उत्तम म्हणजे आपल्याला ऊर्ध्व गतीला पोहोचवणार आहे, मोक्षापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून दोन शब्द वापरले, चांगलं तर आणायचे आणि उत्तम आहे. आणि नलगे मोल हे तर झालंच, मोल त्याला द्यावं लागत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणाले कदा हे सरेना. कदा हे सरेना म्हणजे हे कधी संपत नाही. मगाशीच आपण म्हटलं की नाही, माझ्याजवळ आम्रखंड होतं पाडव्याला केलेलं, पण ते संपून गेलं. तसं नाम हे कधी संपून जात नाही. म्हणजे संपणार आहे का हे नाम, नाही. मग मी जर नाम घेत राहिले तर म्हणाले ते कधीच सरत नाही, म्हणजे संपत नाही, उलट वाढतच जात. हो की नाही, दिना दिना बढतच आहे, त्याचा बॅलन्स वाढतच जातो, ते कमी होत नाही. बाकी कुठल्याही गोष्टी जगातल्या वापरल्या की त्याचा क्षय होतो की नाही, झीज होते, डेप्रिसिएशन होतच. अगदी मशिनरी लोखंडाची असते तरी सुद्धा त्याला डेप्रिसिएशन आहेच. आपल्या देहाला सुद्धा आहेच की नाही, क्षय आहेच. पण नामाला क्षय नाही, ते कायम दिन दिन बढत जाय असं म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, कदा हे सरेना न नेती कस्कर. चोर पळवून नेतात त्या तुमचा नामाची पुंजी कधीच नाही. बाकीचं जे धन असेल ते मात्र चोरापासून त्यांना भय आहे, म्हणजे भय आलं. पण नामाचा जो साठा आहे, नामाचा जो निधी आहे, त्याला काही चोरापासून भय नाही. नंतर काय म्हटलेलं आहे, अथवा थोर राजे नेईत नाम. आता राजा कशाला धन नेतोय हो, तर आपल्याला जो टॅक्स लावतात की नाही, कर लावतात आपल्या धनावरती, आपल्या घरावरती जो कर लावतात तो कर. आपल्या सगळ्या गोष्टींवर कर लागतो की नाही. इन्कम टॅक्सची धाड पडते, जर इन्कम टॅक्स नाही पडला तर ईडीची काय येते धाड पडते आणि काय म्हणतो. पण नाम धन हे असं आहे, तुम्ही कितीही साठवलं, कितीही बॅलन्स आला तरी त्याच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडत नाही. कुठलेही राजे तुम्हाला म्हणू शकत नाही की या धनावरती आम्हाला टॅक्स द्या, आम्हाला कर द्या, असं हे धन आहे. सगळ्यात पुढे काय म्हटलेले, वाऱ्याने उडेना ना उडे पाण्यात. काय म्हणताय तुकाराम महाराज बोलतायत, काय म्हणतायत, नामाबद्दल बोलतायत. वाऱ्याने उडेना न शोषयती. हो की नाही, वाऱ्याने नाम शोषलं जात नाही, उडून जात नाही. म्हणजे ते कसं आहे, परब्रह्म परमात्म्याप्रमाणेच आहे. ना उडे पाण्यात, ना उडे पाण्यात. बाकीच्या सगळ्या गोष्टी, आता मोठा पाऊस आला, पूर आला तर पाण्यात वाहून जातात. बघा सांगलीमध्ये मोठा पूर आला, सगळी ती सोन्या चांदीची दुकानं, फर्निचरची दुकानं चिखलाने भरली. हो की नाही, सगळं वाया गेलं. पण नाम धन असं आहे की ते पाण्याने उडेना. हो की नाही, चैन क्लेदयन्त्यापो. हे जे आत्म्याचं वर्णन आहे तेच नामाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि काय म्हणते, न जळे अद्भुत अग्नी माझी, अग्नीने ते जळत नाही, असं हे नाम आहे. म्हणजेच काय, नाही नाही दहती पावतः. अग्नी करून त्याला काही भय नाही. म्हणजेच काय, परब्रह्म परमात्मा आणि परब्रह्म परमात्म्याचं नाम याच्यात काहीही फरक नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे नाम हिरे मोती. तेच आमच्या दृष्टीने हिरे मोती आहेत आणि ते तुम्ही घेत जावे, बस एवढंच करा.
म्हणजे आपण मुद्दा काय बघतोय, श्री महाराजांनी बघून सांगितलेल्या त्या आलेतून की नाम हे सत्य आहे, नामा परते न सत्य मानावे. त्याच्यासाठी आपण हे सगळं एवढं बोलतो काय की नाम हे कसं सत्य आहे, ज्याप्रमाणे परब्रह्म परमात्मा सत्य आहे त्याप्रमाणे नाम सुद्धा सत्य आहे, हेच आपण बघतो. आता याच्या पुढे त्या आर्याची सुरुवात काय आहे, नाम सदा बोलावे, ही सुरुवात आहे. हो की नाही? असं हे सत्य असलेलं जे नाम आहे, ज्याचा कधीही विनाश होत नाही, ज्याचा कधीही क्षय होत नाही, असं हे नाम सदा बोलावे. काय म्हणतात महाराज, सदा बोलावे, नेहमी घेत राहावं. का? कारण तेच कल्याणकारक आहे, तेच हिताचं आहे, म्हणून ते सतत ओठावर असावं, जिभेवर असावं. दोची अक्षराचे नाम उच्चारावे राम राम. सोपं तर आहेच म्हणायला, सोपं तर आहेच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती, राम म्हटलं की सगळी पापं बाहेर पडतात, म म्हटलं की परत येत नाही, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. असा राम शब्दाचा मोठा अनुभव आहे. पण म्हणाले की हे नाम जर आपण जिभेवर ठेवलं ना तर आपले जिव्हा स्वच्छ होते, स्वच्छ होते. कारण आपल्या जिभेने आतापर्यंत असत्यवाणी बोललेली असते, अमंगळवाणी झालेली असते. ती अमंगळवाणी असत्यवाणी सगळी धुवून टाकली जाते, तिचं प्रक्षालन होतं असं म्हणतात. कारण असं आहे, आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, देहाचं आरोग्य, तर म्हणाले तरी सुद्धा जीभ स्वच्छच असावी लागते, तरी सुद्धा जीभ स्वच्छच असावी लागते. डॉक्टर म्हणतायत तुम्हाला ताप येतोय ना, आधी जीभ दाखवा. जीभ स्वच्छ करा, कारण जिभेवरती एवढा साका आहे साठलेला, तो आधी काढून टाका, लगेच ताप जाईल. तसंच आहे आपल्याला जी मानसिक शांतता हवी आहे ना, हो की नाही, ती कशामुळे मिळते, जर त्रिविध ताप आपल्याला जर झाले नाही तर मानसिक शांतता मिळते. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक असे 3 प्रकारचे ताप आहेत. ते का होतात हो आपल्याला, आपल्या प्रारब्धाचे भोग आहेतच, पण आपल्या जिभेने केलेलं कर्म ते जर का चांगलं नसेल तर आपल्याला हे त्रिविध ताप भोगावे लागतात. मग हे त्रिविध ताप याचा जर नाश करायचा असेल तर पहिलं काम काय करायला पाहिजे, जिभेवर भगवंतांचं नाम सदा बोलावे असं सांगितलं. सदा बोलावे तरच ही जिव्हा स्वच्छ होते असं सांगितलं. बघा, महादेवांनी ज्यावेळेला विष प्राशन केलं, हलाहल विष प्राशन केलं, त्यावेळेला नामच मुखात ठेवलं, राम नाम मुखात ठेवलं. त्याच वेळेला त्यांना थंडावा मिळाला. आणि ते जे विष होतं ते त्यांनी कंठातच ठेवलंय, खाली पोटात जाऊ दिलं नाही, बाहेर येऊ दिलं नाही. का? नामाच्या जोरावर. ते नाम घेतलं ना त्यामुळे ते विष खालीपर्यंत गेलं नाही. म्हणजे जिभेवर जर नाम ठेवलं ना तर आपल्याला जे विष वाटतं, म्हणजे महादेवानी हलाहल विष प्यायलं, पण आपल्या दृष्टीने विष कुठला आहे, आपल्याला इतरांबद्दल जो राग वाटतो, द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, हे जे विकार आहेत हेच आपल्या दृष्टीने विकार आहेत, किंवा हेच विष आहे. हे विष पोटापर्यंत जात नाही जर आपल्या जिभेवर सतत नामस्मरण असेल तर. कारण आपल्या मनाला आपोआपच शांतता मिळते, आपल्या मनामध्ये कुणाबद्दल राग येत नाही, कुणाबद्दल द्वेष येत नाही, मत्सर येत नाही. बघा, हिरण्यकश्यपूचा वध केला कुणी, भगवंताने. कुठे केला, उमऱ्यातले नाही, त्याला खरपटत खरपटत भगवंत कुठे घेऊन गेले, त्याला उमऱ्यात घेऊन गेलेले. त्यांनी आधी सांगितलेलं, वर मागितलाच होता ना, काय मला घरात मारायचं, मरण येऊ नको, आणि घराच्या बाहेर मरण नको. हा त्याचा वर तर पूर्ण करायचाच होता, ही अट त्याची पूर्ण करायचीच होती. पण उमऱ्यामध्ये सुद्धा भगवंतांनी का नेलं आहे हिरण्यकश्यपूला, तर उमऱ्यावरतीच या हिरण्यकश्यपूला म्हणजे अहंकाराला ठेचून काढा, हे भगवंतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आता आपल्या देहाचा उमरा कुठला, की जो आतही नाही आणि बाहेरही नाही, ती म्हणजे आपली जिव्हा, ती म्हणजे आपली जिव्हा. आणि या जिव्हेवरती जर नामस्मरण ठेवलं तर हा अहंकार आपल्याला होणार नाही. या हिरण्यकश्यपूरूपी अहंकाराला आपण या जिव्हेवरती नाम ठेवलं तर इथेच तो मारला जाईल असं सांगितलं. आणि हा अहंकारच आपल्या मनात अज्ञान निर्माण करतो ना. नाम कशासाठी घ्यायचंय, या अज्ञान नावाच्या शत्रूला मारण्यासाठी असं सांगितलं.
म्हणून म्हणाले की या जिभेवर सतत नाम ठेवायला पाहिजे. पण सतत का ठेवायचं? नाम सदा बोलावे का? अधूनमधून का नाही? शक्यतो सदा बोलावे असे सांगितले का? कारण म्हणाले शेवटच्या क्षणी, हो की नाही, अंतिम क्षणी देह ठेवताना मुखात नाम यायला पाहिजे. मुखात नाम यायला पाहिजे, त्यासाठी सवय पाहिजे. सवय नसेल तर येईल कधी वेळ नाव नाही येणार. मग एक मनुष्य म्हणाला ठीक आहे, एवढंच आहे ना, अंतिम क्षणी भगवंतांचं नाम यायला पाहिजे ना, काही हरकत नाही. मला 2 मुलं आहेत तर मी त्यांचं नाव ठेवतो राम आणि कृष्ण. त्यांचं नाव काय ठेवतो म्हणाले? राम आणि कृष्ण. मग काय म्हणाले? शेवटच्या क्षणी मी त्यांना हाका मारला. झालं, आला शेवटचा क्षण, त्याच्या लक्षात आला आता काही आपलं खरं नाही, मरण काय समज जवळ आलेला आहे. अरे रामा, अरे कृष्णा, अरे रामा, अरे कृष्णा, मुलांना हाका मारायला सुरुवात केली. 2 जण समोर येऊन उभे राहिले. काय बाबा, काय बाबा, काय झालं? काय म्हणतोय? हा व्यापारी होता मोठा. पैशावरती केवढी त्याची आसक्ती होती, धनसंपत्ती भरपूर मिळवलेली होती. आणि मिळवलेली असते की त्याचं परत रक्षण करावंच लागतं ना, सारखा विचार तोच. अरे म्हणाले, तुम्ही दोघं इथं काय करताय? तुम्ही दोघं इथे काय करताय? तिजोरीजवळ कोण आहे? म्हणजे शेवटी आणि प्राण सुटला. म्हणजे शेवटच्या क्षणी काय मनात आलं? शेवटी तिजोरीच आली. माझ्या तिजोरीचं रक्षण करायला पाहिजे ना, तुम्ही दोघं इथे बसून काय करताय? म्हणजे त्याला अंतिम क्षणी जरी रामाकृष्णा म्हटलं तरी मोक्ष मिळाला का? नाही. कारण अंत्यमती सा गती, त्याच्या मनात तो तिजोरीचाच विचार आला. म्हणजे पुढचा जन्म कुठला आहे? भुजंगाचा. तो भुजंग येतो ना, तिजोरीचं धनाचं रक्षण करणारा. म्हणून म्हणाले, नुसती मुलांची नाव ठेवून काही उपयोग नाही. तो स्थायी भाव व्हायला पाहिजे, हो की नाही? स्थायी भाव व्हायला पाहिजे. ते नाम इतकं आपल्या रोमात असं मुरलं पाहिजे. म्हणून म्हणाले नाम सदा बोलावे. म्हणून समर्थाने सुद्धा म्हटले राम गावा, राम न्यावा, राम जीवीचा विसावा. आणि कल्याणाचे जे कल्याण, सगळ्यात कल्याणकारक काय आहे तर म्हणाले राम नाम हेच कल्याणकारक आहे. प्रभुरायाचे गुणगान, त्याच्याशिवाय दुसरं काही कल्याणकारक या जगात नाही. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळो, तोच हा राम. म्हणजे परब्रह्म परमात्मा हाच तो राम आहे, हे तितकंच खरं आहे. म्हणून या रामाचं तुम्ही नाम घ्या, कारण तोच आपल्या जीवीचा विसावा आहे. नाम सदा बोलावे, मग बाकीचं काहीच बोलायचं नाही का? हा प्रश्न येतो की नाही? हा प्रश्न येतो ना. आम्ही प्रपंच करते, आम्हाला बाकीच्याही गोष्टी बोलल्याच पाहिजेत नाही. न बोलून कशा चालतील? नाही म्हणाले, बरोबर आहे, बाकीच्या गोष्टी बोलायलाच पाहिजे. पण किती बोलाव्यात त्यालाही काहीतरी म्हणाले, कुठेतरी नियम घातला पाहिजे. कारण कसं आहे म्हणाले, तुकाराम महाराज म्हणाले, नाम हे खोल नाहीये, नाम मंत्र नाही खोल असं म्हटलेलं आहे. खोल म्हणजे काय? व्यर्थ नाही, पाया जात नाही, फुकट जात नाही. कारण नाम घेतलं की आपल्या पापांचं भस्म होतं. मग व्यर्थ काय आहे, खोल काय आहे? मगाशी म्हटलं तसं की सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी असत्य काय हे समजून घेतलं. आता खोल काय आहे हे समजून घेऊ. रामनाम जर खोल नाहीये, त्याचा उपयोग होतोच होतो. मग खोल काय आहे तर बाकीच्या प्रपंचाच्या ज्या गोष्टी आपण बोलतो ह्या सगळ्या खोल आहेत, निरर्थक आहेत, व्यर्थ आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणाले त्या बोलू नका. थोडा वेळ बोलायलाच पाहिजे कामापुरत्या, पण किती बोलायच्या नाही. आपण किती न स्वतःचीच आत्मस्तुती करत असतो नाही का? मी सकाळपासून हे केलं, ते केलं, माझं किती पटापट आवरलं आणि काय झालं, सारखं आपण बोलतच असतो. कुणाचा फोन आला तरी त्याच्याशी तेच बोलत असतो. मागे काय झालं, आता काय झालं, उद्या मी काय करणार आहे, हाच विषय आपण किती वेळा चर्चा करतो. नाही इतकी चर्चा करायची जरूर आहे का? त्यात बदल होणार आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. आपण काय बोलतो, कशासाठी बोलतो, इतकं बोलून काहीच उपयोग नाही. एकदा त्याचा विचार झाला संपला. पण आपण त्याच गोष्टी विषयी बोलत राहतो आणि विचार करत राहतो, हे खोल आहे. पुन्हा 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 त्याचं रिपिटेशन करत बसायचं, हे सगळं खोल आहे असं महाराजांना सांगायचे. त्याने रामनाम घ्या.
म्हणून म्हटले नाम सदा बोलावे. आपले नाथ महाराज असं म्हणतात, सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु, इतर जपता दुःख बहु, सारे दिन करा संसाराचा हेत, सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजन प्रीत असो द्यावी, सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता. हेच सुखाचं आहे फक्त, बाकी काही सुखाचं नाही. इतर जपता म्हणजे इतर गोष्टींचा जप आपण करतो. जपता म्हणजे जपून तर ठेवतोच, हो की नाही, जपून तर ठेवतोच, पण जप पण करतो इतर प्रापंचिक गोष्टींचा, ते काही खरं नाही. इतर जपता दुःख बहु. एखादी गोष्ट आपल्यासाठी जर चांगली झाली नाही, घडली नाही, तर तीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा सांगितली तर आपल्या मनाला तेवढाच त्रास नाही का होत? एकदा सांगितली, दोनदा सांगितली, जवळच्या मैत्रिणीला सांगितली, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, मन मोकळं करायलाच पाहिजे. पण पुन्हा पुन्हा जर आपण तेच उगाळत बसलो तर शेवटी कोळसा हा काय किती उगाळा तेवढा काळाच असतो. तसं आहे म्हणाले, इतर जपता दुःख बहु. पण राम नाम कितीही वेळा घेतलं, सतत घेतलं, तर त्याचं तुम्हाला कधीही दुःख मिळत नाही, तर उलट म्हणाले सुखाचीच प्राप्ती होते. अमृत स्रवाला लागतं असं सांगितले, तहान भूक हरपून जाते, असं हे राम नाम आहे. म्हणून श्री महाराज आपल्याला म्हणतायत, नाम सदा बोलावे. काय म्हणते? नाम सदा बोलावे. आता पुढे काय म्हणते? नाम सदा बोलावे, गावे भावे. पुढचा शब्द काय आहे? गावे भावे. भाव ठेवून ते नाम गात राहा, मनापासून गात राहा, प्रेमाने गात राहा. उगीच घ्यायला सांगितलंय, महाराज म्हणाले नामस्मरण करत राहा, भरा 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 माळा बोलल्यात, राम 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 राम, नाही नाही, याचा काही अर्थ नाही. म्हणाले मनापासून, जिव्हाळा पाहिजे परमेश्वराकडे, भावाने ठेवायचं. भावाने नाम घ्यायचं म्हणजे काय? भाव शब्दाचा आधी अर्थ आपण थोडासा समजून घेऊया. भू भव असा शब्द आहे. भू हा मूळ धातू आहे, भव त्याच्यापासून भव धातू, भव शब्द आहे. भू भव म्हणजे काय? भू भव म्हणजे काय? असणे, आहेच, अस्ति. कोण आहे? तर परमेश्वर आहेच आहे. कुठे आहे? सर्वत्र आहेच आहे, चराचरामध्ये आहेच आहे, असा भाव ठेवणे, याला म्हणायचं भावाने गाणं. म्हणजे नाम ज्या वेळेला आपण घेतो, ते नाम सदा गावे भावे म्हटलेलं आहे. ते कसं घ्यायचं आहे? की श्रद्धेनं घ्यायचं आहे, निष्ठेनं घ्यायचं आहे. काय श्रद्धा आहे? की तो माझा परमेश्वर, मी नाम घेतल्यावर माझ्यापाशीच आहे. नाम घेतल्यावर नव्हे नव्हे, तो आहेच आहे, माझ्या अंतरात आहे, तो सर्व ठिकाणी आहे, सर्व जगाला त्याने व्यापलेला आहे. हा भाव पाहिजे, ही निष्ठा पाहिजे, ही खात्री पाहिजे मनाला. ही मनाला खात्री पाहिजे. ही खात्री असली की मग आपण छानच नाम घेऊ, नाही का? कारण तो इथे बसलाय ना ऐकायला, तो ऐकायला बसलाय, त्याला वाटलं पाहिजे ना, हा खरोखरच मनापासून गात आहे बरं का, माझं नाम मनापासून घेतोय. कारण तो ऐकत असेल, ज्या व्यक्तीसाठी आपण नाम घेतोय, ती व्यक्ती जर ऐकते आहे म्हटलं तर आपण छानच गाणं म्हणणार की नाही, छानच नाम घेणार की नाही. तसं आहे, भगवंत आहेच आणि तो पुढे मागे माझ्या आहेच आहे. म्हणून म्हणाले भगवंतांचं नाम सदा घ्यावं आणि गावे भावे असं म्हटलेलं आहे. माऊलीने खूप छान म्हटलंय बघा, मला वाटतं 9व्या अध्यायात म्हटले की बुद्धीच्या पाठी पोटी भगवंताला ठेवावं, बुद्धीच्या पाठी आणि पोटी ठेवावं, आणि कर्माच्या आरंभी आणि कर्मा अंती देवाला बांधून ठेवावं. बांधून ठेवावं असा शब्द वापरतो मी, आता ओवी मला लक्षात नाहीये. बांधून ठेवावं असं म्हणतात, बुद्धीच्या पाठी पोटी आणि कर्माच्या आरंभी आणि अंती असं ठेवावं. म्हणजे काय करायचं? तर बुद्धीच्या पाठी म्हणजे बुद्धीच्या आधी त्याला बांधायचं. म्हणजे काय?
की एखादं कर्म मला करावंसं वाटतं, तर त्याची प्रेरणा देणारा भगवंत आहे असं मानायचं. त्याची प्रेरणा देणारा कोण आहे? भगवंत आहे असं मानणं म्हणजे बुद्धीच्या पाठी त्याला बांधणं. आणि ते काम पूर्ण झालं. पण ही बुद्धी देणारा कोण होता? भगवंत होता. म्हणून ते काम झालं, हो की नाही? म्हणून त्याला बांधायचं पुढे, म्हणून पोटी बांधली. आणि कर्माच्या आरंभी त्याला बांधायचं म्हणजे त्याचं स्मरण करायचं का? कारण कर्तृत्वाचा अहंकार मनाला येता कामा नये. कर्म करणारा कोण आहे? तो आहे, मी करणारा नाहीये अशा भावाने जर कर्म केलं तर कर्मारंभी भगवंतांचं स्मरण करावं म्हणजे त्याला बांधण्यासारखं आहे. म्हणजे कर्तृत्व भाव आपल्याकडे येत नाही. आणि कर्माच्या अंती पुन्हा त्याला बांधायचं म्हणजे कसं? की मी जे केलं ते मी केलं का? त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. म्हणजे कर्तृत्व भाव नाही, कर्म त्याला अर्पण, तुझं तुला अर्पण. अशा तऱ्हेने कर्माच्या आरंभी आणि कर्माच्या अंती त्याला बांधायचं आणि बुद्धीच्या पाठी आणि पोटी त्याला बांधायचं असं माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय होतं? प्रत्येक कर्मात तोच दिसतो आपल्याला. आपण करणारे आहोत का? नाही, कारण त्याची सत्ता या जगावर आहे. आपण कोण आहोत? त्याच्या हातचं भावलं आहोत आणि तो सूत्रधार आहे. आपण किती एखादी गोष्ट ठरवली तरी ती होईलच अशी खात्री नाही. म्हणून म्हटलेलं आहे की कर्तृत्व भाव मनातला काढून टाका. पुढे महाराज काय म्हणाले? नाम सदा बोलावे, गावे खावे. मनापासून तर गायचं आहेच. आवडीने खावे, हरी नाम घेसी असं आपल्या नाथ महाराजांनी म्हटले. तुझी चिंता त्यासी आहे, हो की नाही? तू जर आवडीनं त्याचं नाम घेतलंस तर त्याला तुझी चिंता आहेच आहे. तुझं मोकरीला ऐसे नाही असं म्हटलेलं आहे. तुला तो टाकून देणार नाही. म्हणून त्याचं नाव तू आवडीने घे असं आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं. आणि पुढे काय सांगितले? नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे. अजून एक काम सांगितलंय त्याच्यात. म्हणून म्हटलं नुसतं नाम घ्यायचं नाहीये, आचरणात कसं आणायचं ते सांगितले. जनासी सांगावे. जनासी केव्हा सांगू? ज्यावेळेला आपण सातत्यानं नाम घेऊ, जिव्हाळ्यानं नाम घेऊ, प्रेमानं नाम घेऊ, सतत घेऊ, त्यावेळेला त्या नामाचा अनुभव आपल्याला कुठेतरी जाणवायला लागतो. कुठेतरी जाणवायला लागतो. आणि मग आपल्याला आलेला अनुभव आपल्याला वाटतं की नाही दुसऱ्याला पण सांगावा. चांगला अनुभव आला तर आपण सांगतो की नाही? आपण साड्यांचं कसं बोलतो? नाही, त्या दुकानात साड्या चांगल्याच मिळतात ना, का तिथेच जाऊन घेऊया. हा आपला अनुभव आपण दुसऱ्याला सांगतो की? तसंच म्हणाले, नामाचा अनुभव जर तुम्ही घेतला तर आपोआपच तुम्ही दुसऱ्याला सांगणार आहात. म्हणून म्हटलेलं आहे नाम इतरांना सुद्धा सांगावं. पण त्याच्यासाठी आधी स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. त्या दुकानातली साडी चांगलीच असते हा अनुभव मला आला, मगच मी दुसऱ्याला सांगते. त्याप्रमाणे नाम हे कसं आहे? अतिशय मधुर आहे, गोड आहे. आणि ते जर मी सातत्याने घेते आहे तर माझ्या अंतरंगात काय फरक पडला आहे याचा अनुभव मी जर घेतला, तो जाणवला, तर मी तो दुसऱ्यांना सुद्धा नक्कीच सांगणार आहे. आणि म्हणून आपल्या समर्थाने सुद्धा आपल्याला चतुसूत्री दिलेली आहे. कसं वागावं? उपासनेला दृढचाल व्हावे. दररोज उपासना व्हायलाच पाहिजे, दृढतेने व्हायला पाहिजे. त्यात टाळाटाळ करून चालणार नाही. एवढीशी करा, तुम्ही 5 मिनिटाची करा, पण ती झालीच पाहिजे शक्यतो. म्हणून म्हटले उपासनेला दृढचाल व्हावे, भूदेव संतासी सदा व्हावे. जे संत सज्जन असतात त्यांच्या पायी आपण नम्र व्हावं. भूदेव संतासी सदा व्हावे, सत्कर्म योगे वय घालवावे. म्हणजे वाईट कर्म करू नको. आचरण कसं कर? चांगल्याच कर्माचं कर, सत्कर्मच कर, सत्कर्मच कर. आणि शेवटी काय सांगितले? सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. हेच आपल्याला महाराज म्हणतात की तू आधी स्वतः मंगल बोलायला शिक, चांगलं बोलायला शिक, भगवंतांचं नाम घ्यायला शिक, त्याचा अनुभव घे आणि तो अनुभव इतरांना सुद्धा सांग. सगळ्या संतांनी काय केलं? तेच केलं ना. आधी केले मग सांगितले, हो की नाही? संतांनी आधी नामाचा अनुभव घेतला आणि मगच आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपल्या मुखातून मंगलवाणी म्हणजे दुसऱ्यांना म्हणायचं जर असेल किंवा म्हण राम राम म्हणतात, आधी आपल्या मुखातून राम राम यायला पाहिजे.
म्हणा राम कृष्ण हरी की आधी आपण म्हणायला पाहिजे, मग इतर बोलतील. म्हणजे आधी आपल्या जिभेला सवय व्हायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने ही पहिली आर्य आपण बघितलेले. थोडंसं अजून काही सांगायचं होतं ते आपण पुढच्या भागात बघूया. एक एक आर्य आपण शक्यतो एकेका प्रवचनातून घेणार आहोत. अशा 13 आर्य आहेत. आणि आपल्याला जे महाराजांनी जे सांगितलेलं आहे तेच आपण त्याचा आपण अभ्यास करणार आहोत की महाराजांनी कसं सांगितलं. म्हणून आज आपण काय काय बघितलं की नामापरते सत्य न मानावे. सत्य आहे नाम हे आधीच बघितलं. मग ते सदा का बोलावं, तर अंतिम क्षणी नाम आलं पाहिजे. आणि कसं गायचं आहे तर म्हणाले भावाने प्रेमाने गायचं आहे. आणि शिवाय इतरांना सुद्धा सांगायचं आहे. आणि असं हे नाम हे आपण 2 मिनिटं. आता प्रभू रामचंद्रांचा उत्सव चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजा प्रभू रामचंद्र महाराज की